गॅससाठी नागरिकांचा आक्रोश, मोकळ्या टाक्या घेऊन लोक रस्त्यावर, तर सर्वसामान्य कामगार मजुरी बुडवून गॅस मिळवण्यासाठी रांगेत. सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव येथील नागरिकांनी गॅससाठी तहसील कार्यालयामध्ये तक्रारीचा पाढा वाचला, तर संबंधित गॅस एजन्सीमधील जबाबदार व्यक्तींनी फक्त आश्वासनाशिवाय काही ठोस उत्तर दिले नाही. कवठेमहांकाळ शहरासह तालुक्यामध्ये गॅसची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. सर्वसामान्य लोक तर पहाटेपासूनच गॅससाठी नंबर लावून बसलेले दिसून येत आहेत. तर कवठेमहांकाळ शहरामध्ये अनेक व्यक्ती मोटरसायकलला सिलेंडर लावून फिरताना दिसत आहेत. तर तालुक्यातील हिंगणगाव येथील नागरिकांनी आज सिलेंडर मिळत नसल्याने नायब तहसीलदार यांच्यापुढे आपला आक्रोश व्यक्त केला. प्रशासनामार्फत गॅसचा तसेच इंधनाचा पुरेपूर साठा असल्याचे वारंवार सांगत असले तर मग गॅसचा तुटवडा का पडत आहे, गॅससाठी रांगा का लागत आहेत, असा सवाल जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी गॅसच्या अवाच्या सव्वा किमती घेऊन विक्री केली जात असल्याचे जनतेतून चर्चिले जात आहे. इंधनाचा पुरेपूर साठा असताना देखील गॅससाठी रांगा लागत आहेत. मग यामध्ये प्रशासन खरे बोलत आहे की गॅस वितरक कृत्रिम टंचाई करत आहेत, असा गॅस ग्राहकांचा संभ्रम झालेला दिसून येत आहे. तर अनेक ग्राहकांना DSC नंबर आला तर नंबरला गॅस टाकी घेऊन थांबले असता नंबर आले वर टाकी दिल्याचे दिसत आहे. त्यावेळी त्या ग्राहकाला ऑफिसमधून पावती आणायला लावली जाते. मग त्या ग्राहकाची गॅस टाकी कोणाला वितरित केली हा सध्या तरी संशोधनाचा विषय ठरत आहे. कवठेमहांकाळ मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक विद्याधर लोंढे.